आज आपण सोडवणार आहोत MSCIT इरा सेशन 34। तर सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे नॉलेज चेक दिलेले आहेत। तर पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा। तर आपल्याला आता पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा इथे आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅबमधील डॅश डॅश ग्रुपमधून आपण प्रेझेंटेशनमधील स्पेलिंगच्या चुका तपासू शकतो म्हणत आहे। तर कशातून स्पेलिंगच्या चुका तपासू शकतो बघा, तर प्रूफिंग आणि रिव्ह्यू ग्रुपमधून। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। स्पेलिंग ट्रान्सलेट अँड लँग्वेज पर्याय डॅश डॅश टॅबमध्ये दिलेले असतात म्हणत आहे। तर कोणत्या टॅबमध्ये दिलेले असतात, तर रिव्ह्यू टॅबमध्ये दिलेले आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये। त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झालं। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे। तर बिझनेस पीस आपण कोणाला सादर करतो, तर तुमचे गुंतवणूकदाराला। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवर पॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर ऑफलाईन मोडमध्ये टेम्पलेट मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या पर्यायावर क्लिक करावं लागेल, तर याचं उत्तर मोर थीमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायचा आहे। त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर कोणता पर्याय आपण निवडला पाहिजे, तर डिलीट स्लाइड या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। तुमच्या स्लाइडमध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीटमधून फॉर्मॅट केलेला आहे आणि इम्पोर्ट केलेला आहे। आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे। ते करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश हा पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे। तर कोणता पर्याय निवडावा लागेल, तर याचं उत्तर एडिट डेटा आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी टोस या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि इथे तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यातून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, टास्क मॅनेजमेंटसाठी टूल्स कशा प्रकारे असिस्ट करते म्हणत आहे। तर नोट्सवर आधारित रिमाइंडर सजेस्ट करते। तर हे त्याचं उत्तर आहे। पारंपरिक नोट टेकिंग ॲपच्या तुलनेत टूल्सचे वेगळेपणा कशामुळे आहे म्हणत आहे। तर ॲक्शन पॉईंट ओळखण्यासाठी एआयचा वापर करते। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपला तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी सेमॅन्टिक कॉलर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि इथे चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर इथून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा एकच प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, सिमॅटिक स्कॉलरचे मुख्य फंक्शन्स कोणते आहे म्हणत आहे। तर कोणतं मुख्य फंक्शन्स आहे बघा, तर याचं उत्तर रिसर्च स्पेसरचा सारांश काढणे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं दुसरं हे सुद्धा चौथं सुद्धा नॉलेज चेक इथं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर चौथं झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 2च प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉईंटमध्ये शोध बारमध्ये बिझनेस पिच टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर इथे सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला बिझनेस पिच वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे सोडवायचं या प्रश्नाला आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। नेक्स्ट, सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह खूप उपयुक्त आहे। तर दिलेल्या सादरीकरणात स्लाइड क्रमांकामधील कॉपी चिन्ह घाला आणि निवडलेल्या कॉपी आयकॉनवर पांढरा पार्श्वभूमी ग्राफिक रंग लागू करा म्हणत आहे। तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे। तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा, आयकॉनवर जायचं आहे, इथे क्लिक करा, कॉपी आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे। इन्सर्ट केलं त्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड रंग कोणता करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे ग्राफिक फिलवर जा आणि व्हाईट 1 घ्यायचा आहे। याच्यातून या ऑप्शन्सवर क्लिक करा। पाहू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा।
आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं दोन्ही सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करा. तर यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे दोनच प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करा. प्रतिमेमध्ये शब्दलेखन तपासणीचा पर्याय नमूद केला आहे, योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे डी. तर ऑप्शन 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. फाईल PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी डॅश डॅश आणि डॅश डॅशवर क्लिक करावे म्हणत आहे. तर कशावर क्लिक करावे लागेल एक्सपोर्ट करण्यासाठी? तर यासाठी याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. झाल्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर पाहू शकता आपली एक्झाम एंड झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब ॲडजस्ट ग्रुपचा वापर करून ग्लो एज हा आर्टिस्टिक इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. आर्टिस्टिक इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर यातून आपल्याला ग्लो एजवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब पिक्चर इफेक्टचा वापर करून तुमच्या आवडीचा ग्लो हा इफेक्ट त्याला अप्लाय करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. पिक्चर इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ग्लोमध्ये जा आणि यातून कोणताही ग्लो घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 1 मधील आयकॉन सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब ग्राफिक स्टाईल ग्रुप ग्राफिक फिल कलरचा वापर करून त्याचा आयकॉन कलर ब्लॅक टेक्स्ट 1 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर या आयकॉनला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. ग्राफिक फिलमध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला 1 वर क्लिक करायचं आहे, ब्लॅक 1 वर आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर रोस्टिंग कॅफे नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्हवर जायचं आहे. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे, रोस्टिंग कॅफे. तर कॉपी करून घ्या ते नाव किंवा डायरेक्ट यामध्ये आपल्याला फाईल नेममध्ये ते नाव टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ऑलरेडी जी एक फाईल बनवलेली आहे त्यामुळे ते डबल झालेलं आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर रिप्लेसला येस करायचं आहे. जर आलं असेल तर येस करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. शेवटच्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे. होम टॅब स्लाइड ग्रुप न्यू स्लाइडचा वापर करून डिस्प्ले करण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 1 कस्टम लेआउट स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कोणत्या स्लाइडमध्ये म्हणत आहे, न्यू कस्टम 1. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून 1 कस्टम लेआउटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता त्यानंतर गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, सुजयला प्रिंटिंग दुकानात जाऊन त्याचा रिझ्युमे प्रिंट करायचा आहे पण दुकानात इंटरनेट कनेक्शन नाही. प्रिंटिंगसाठी फाईल नेण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण सर्वात सोयीचे असेल म्हणत आहे. तर USB फ्लॅश ड्राईव्ह आहे, म्हणजे त्यालाच आपण पेन ड्राईव्ह सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. ऋषा तिच्या शाळेच्या वार्षिक दिनाचा उच्च परिभाष म्हणजे HD व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. व्हिडिओ फाईलचा आकार 10 GB आहे. ती तो फिजिकल डिस्कवर साठवू इच्छिते. यासाठी स्टँडर्ड DVD योग्य आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर DVD फक्त 4.7
GB साठवता येते, जे 10 GB पेक्षा कमी आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एका बँकेला त्याच्या ग्राहकांना सुरक्षित सॉफ्टवेअर अपडेट असलेली डिस्क पाठवायची आहे. व्यवस्थापनाला अशी डिस्क हवी आहे ज्यामुळे ग्राहक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतील पण फाईल डिलीट आणि बदलू शकणार नाही. यासाठी कोणता डिस्क फॉर्मॅट योग्य राहील म्हणत आहे. तर यासाठी कोणता फॉर्मॅट योग्य राहील, तर यासाठी रीड ओनली मेमरी ही असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. खालील विधानांबरोबर की चूक ते सांगा. कॉम्पॅक्ट डिस्क CD 650 MB डिजिटल डेटा साठवण्यासाठी योग्य आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सिमरला तिचा थिसिस पेपर लॅपटॉप खराब झाला किंवा चोरीला गेला तर हरवण्याची चिंता आहे. तिला फोन, मैत्रिणीचं लॅपटॉप किंवा सायबर कॅफेमधून फाईल वापरायची आहे. तिच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता असेल म्हणत आहे. तर कोणता असणार आहे, तर याचं उत्तर क्लाउड स्टोरेज वापरा हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेतील विद्यार्थ्यांचा गट प्रोजेक्टवर काम करत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून फाईल शेअर व अपडेट करायचे आहे. त्यासाठी कोणता स्टोरेज पर्याय सर्वात उपयुक्त आहे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर क्लाउड स्टोरेज, कारण फाईल्स कुठूनही वापरता, शेअर व अपडेट करता येतात. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. CDs आणि DVDsच्या तुलनेत ब्लू-रे आणि अल्ट्रा HD ब्लू-रे डिस्क आधुनिक व्हिडिओ गेम विकसित करण्यासाठी अधिक योग्य का आहेत म्हणत आहे. का आहेत बघा, तर याचं उत्तर त्या HD आणि 4K गुणवत्ता कंटेंटला सपोर्ट करतात आणि त्यांची स्टोरेज क्षमता खूप जास्त असते. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रिडायटेबल ऑप्टिकल डिस्कबद्दल खालीलपैकी कोणती 2 विधाने योग्य आहे म्हणत आहे. तर कोणती 2 उदाहरणे योग्य आहे, तर डेटा अनेक वेळा लिहिला किंवा मिटवला आणि पुन्हा लिहिता येतो, हे त्याचं पहिलं आहे. त्यानंतर तात्पुरत्या स्टोरेजसाठी उपयुक्त आहेत, हे दोन्हीही त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थी जुन्या ऑप्टिकल स्टोरेज माध्यमांबद्दल शिकत आहेत. सुमारे 700 MB क्षमता असलेली कोणती उपकरणे होती म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कॉम्पॅक्ट डिस्क आहे. आणि त्यानंतर आहे CD-ROM. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सायबर सुरक्षा प्रशिक्षण सत्रात कर्मचाऱ्यांना USB ड्राईव्ह काळजीपूर्वक वापरण्याचा सल्ला दिला जातो. USB ड्राईव्हची संबंधित जोखीम दर्शवणारी कोणती 2 उदाहरणे योग्य आहेत म्हणत आहे. तर याचं उत्तर ती लहान असतात आणि सहज हरवू शकतात. आणि दुसरं आहे ती संगणकादरम्यान व्हायरस पसरवू शकतात. तर हे 2 उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 34 कम्प्लिटली सोडवायचं आहे.